नमस्कार. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. तरीही या निवडणुकीची चर्चा काही थांबायला तयार नाही. आपल्या या चर्चेचा विषय आहे भाजपाने आगीशी खेळू नये. आपल्या सगळ्यांचे बोलायचंच या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी नित्यानंद भिसे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तर सध्या मुंब्रा येथून निवडून आलेल्या तरुण नगरसेविका शहर शेख या सध्या चर्चेत आहेत. त्या आहेत MIMच्या नगरसेविका. त्यांनी वक्तव्य केलं होतं की पूर्ण मुंब्रा हिरवा करूया, जेणेकरून इथून सगळे पळून जातील. आता सगळे कोण अपेक्षित आहे? कदाचित हिंदू असू शकतील. म्हणूनच हे वक्तव्य इतकं व्हायरल झाले. त्यानंतर या वक्तव्याची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली. त्याविरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी FIR दाखल केला. पुढे याचे इतके पडसाद उमटले की शहर शेखने लेखी माफीच मागितली. किरीट सोमय्या यांनी ही माफी स्वीकारली, परंतु माध्यमांसमोर एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की MIM मुस्लिमांची पुढची पिढी कट्टरवादी बनवत आहे. यांच्या वक्तव्य भाजपने गांभीर्याने घेण्याची गरज बनली आहे. आता या MIM पक्षाची विचारधारा तशी मुळातच कट्टरवादीच आहे. या पक्षाचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी हे नेहमीच असे कट्टरवादी वक्तव्य करत आहेत आणि हे नेहमीच आहे. 2022चं त्यांचं वक्तव्य आठवा. 15 मिनिटांसाठी पोलीस बाजूला करा, 25 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना भारी पडतील, हे त्यांचं वक्तव्य होतं. आज या MIMचे 29 महानगरपालिकांमध्ये 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगाव महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या 2 महानगरपालिकांमध्ये MIM दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रात MIM वाढला आहे. भाजपावरती विरोधी पक्ष कायम एक आरोप करत आहे की काँग्रेसची वोट बँक तोडण्यासाठी भाजपने MIM ला हवा दिली, म्हणजे MIM ला वाढवलं आहे. खरंच या वक्तव्यावरती, या आरोपावरती जर तथ्य असेल तर भाजपने याचा पुनर्विचार करणं फार गांभीर्याने बनलेलं आहे. कारण जर अशा कट्टरवादी विचारांचे पक्षांना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असेल तर भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास दंगलींचा आहे आणि ह्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं काही भाजप करेल असं भारतीयांना तर वाटत नाही. परंतु विरोधी पक्षांचा जो काही आरोप आहे त्या आरोपात जर तथ्य असेल तर भाजपाच्या नेतृत्वाने याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि ती वेळ आलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपण लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. नमस्कार.